उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचासमोरील आपण सर्व विद्यार्थी वर्ग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण हा सर्वात महत्त्वाचा दिवस साजरा करतोय। आणि आपण सर्वजण हा दिवस का करतोय, कशासाठी करतोय, बऱ्याच वेळेला आता चर्चा झाली, तर पुन्हा तो विषय आपल्या कानावर गेला पाहिजे। मातृभाषेतून शिक्षण हा महत्त्वाचा विषय आहे। मग मातृभाषेतून शिक्षण गरजेचं आहे का? आपल्या सर्वांच्या मनात याबद्दल बऱ्याच वेळेला अनेक प्रकारच्या शंका कुशंका असतात। या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे की मराठीतून शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण का महत्त्वाचं। मी तुम्हाला समजेल असे शब्द वापरणार आहे, फार जड शब्द नसणार आहेत, त्यामुळे लक्ष देऊन सर्वांनी ऐकायचं आहे। मित्रहो, विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा या पृथ्वी तलावर जन्माला आलो तत्पूर्वी आपण आईच्या पोटात गर्भात आपली निर्मिती होत होती। तेव्हा जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये आकाराला येत होतो तेव्हा आई वडील आपल्याशी संवाद करत असतात। आणि महत्त्वाचं म्हणजे विज्ञानानं सुद्धा हे सिद्ध केलंय की मूल आईच्या पोटातून बोलतं। आपण सर्व जन्माला येण्याच्या अगोदर आपली आई जेव्हा आपल्याशी संवाद साधत होती ती मातृभाषेतून साधत होती। आपल्या सगळ्यांच्या आया आणि वडील मराठी भाषेत बोलतात ना, बरोबर का? मग त्या गर्भातल्या बाळाबरोबर आई मराठीतूनच संवाद साधत होती। जेव्हा आपण जन्माला आलो, या पृथ्वी तलावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा सुद्धा आपण आई आणि वडील आपल्या पूर्ण फॅमिलीशी कनेक्ट झालो। तेव्हा सुद्धा आपल्या कुटुंबातील सर्व लोक, आपले आई वडील आणि इतर कुटुंबातले सदस्य हे सर्वजण आपल्याबरोबर मराठीतूनच संवाद साधत होते, बरोबर का? कोणाच्या घरात पूर्ण इंग्लिश बोललं जातं किंवा पूर्ण हिंदी बोललं जातं असं काही आहे काय? सगळीकडे मराठी बोललं जातं की नाही? मग ही मराठी भाषा जर आपणाला अवघड वाटत असेल किंवा ती आपण शिकलो तर आपल्या भविष्यात अडथळे निर्माण होतील असं वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। आपल्याला आपण आता बघा, मगाशी सांगितले की आपण आईच्या पोटात होतो, आकाराला आलो, आपण जन्म घेतला, आता मोठे झालो, शाळेत जायला निघालो। जेव्हापासून आपण शाळेत यायला लागलो तेव्हा आपण समाजाशी कनेक्ट झालो। जेव्हा समाजाशी कनेक्ट झालो तेव्हा समाजातील आजूबाजूची परिस्थिती समजावून घेण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर केला गेला तर तो मराठीचा, बरोबर का? आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपण आईला सांगतो मी रात्री झोपेत होतो पण रात्री असं झालं, पण मी तर घरातच झोपलो होतो। तेव्हा ती आई तुम्हाला समजून सांगते बाळ ते तुला स्वप्न पडलं होतं। तेव्हाच कळतं ना आपल्याला की रात्री झोपेत जे काही दिसतं त्याला स्वप्न म्हणतात, बरोबर का? आईला सांगितल्यावर कळलं। आईला कुठल्या भाषेत सांगितलं? अरे बाळा त्याला स्वप्न म्हणतात, ते आईने मराठीतूनच सांगितलं, बरोबर? त्यानंतर पुन्हा आपल्याला कळलं की आपण स्वप्न बघतो। तेव्हापासून तुम्ही आतापर्यंत जी जी स्वप्न बघितली ती कुठल्या भाषेतली होती? मराठी भाषेतली होती ना? मग जर आपण स्वप्न मराठीत बघत असू, आपली आई आपल्या बरोबर मातृभाषेत बोलत असेल, ज्या समाजाशी आपण कनेक्ट होतो, ज्या शाळेमध्ये शिकतो, तिथल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपण बसतो, उठतो, संभाषण करतो, ते सुद्धा कुठल्या भाषेत करतो? मराठीतच करतो, बरोबर? मला सांगा
छत्रपती शिवाजी महाराज मराठीतूनच शिकले ना, आणि समाजाबरोबर ज्यावेळी ते संवाद साधत होते तेव्हा त्यांनी मराठीतूनच साधला ना, बरोबर आहे का? आणि स्वराज्याची स्वप्न जनमानसामध्ये रुजवण्यासाठी, लोकांमध्ये ते स्वराज्याचं स्वप्न रुजवण्यासाठी भाषा त्यांनी जी वापरली ती सुद्धा मराठीच होती, बरोबर? छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा राज्यकारभार करत असताना ते मराठीतूनच करत होते, आणि त्यांच्या कार्यालयातून जे पत्रव्यवहार होत होते, जे आदेश निघत होते ते सुद्धा मराठीतूनच निघत होते. राज्याची घडी बसवत असताना जेव्हा त्यांनी आपल्या शूर मावळ्यांचा उपयोग घेतला किंवा त्यांची मदत घेतली, त्यावेळी सुद्धा ते कोणाबरोबर बोलत असताना ते मराठीतूनच बोलत होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की भाषा समजली की माणूस ताकदीने उभा राहू शकतो. एक शाळेतला विद्यार्थी आपल्या आईजवळ गेला आणि त्यानं आईला विचारलं, आई मला आज शाळेमध्ये इंग्लिश मध्ये गणित शिकवलं, पण माझ्या ते डोक्यावरनं गेलं. आता आई काय फारशी शिकलेली नव्हती, त्यामुळे त्या आईला इंग्रजी भाषा समजत नव्हती. सगळ्यांच्याच आया काही इंग्लिश मीडियम मधल्या नसतात, त्यामुळे तिला त्यातलं काहीही कळत नव्हतं. तेव्हा त्या आईनं त्या मुलाला सांगितलं, बाळ तुझ्या शाळेत जे इंग्लिश मध्ये शिकवलं ते तू मला जरा मराठीत करून सांग, मग मी ते गणित कसं सोडवायचं हे तुला सांगते. तेव्हा आई आणि मुलगा संध्याकाळी बसले आणि दोघांच्या मध्ये जो संवाद चालू होता तो मराठीत होता. त्या मुलानं जेव्हा ते गणित मराठीत करून सांगितलं तेव्हा आईनं सांगितलं की हे कसं सोडवायचं, आणि मग तो मुलगा म्हणाला, आई अगं हे तर अगदी सोपं आहे. म्हणजे तिथे आईला इंग्रजी येत नसून सुद्धा आईनं गणित कसं सोडवायची याची पद्धत सांगितली की नाही. म्हणजे आपल्याला मातृभाषेतून शिक्षण खूप गरजेचं होतं. काल ही मातृभाषेची गरज होती, आजही मातृभाषेची गरज आहे, आणि उद्याही आपल्याला मातृभाषेची गरज पडणार आहे. तुम्हाला वाटेल मोठं झाल्यावर काय करायचं, नुसतीच मराठी शिकून काय करायचं, मग आम्हाला MPSCच्या परीक्षा द्यायच्या आहेत, UPSC क्रॅक करायची आहे, किंवा अजून काही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे, मोठ्या पोस्ट काढायच्या आहेत आयुष्यामध्ये, मग आम्हाला नुसत्याच मराठीवर कसं भागेल. तुम्हाला एक गोष्ट इथं समजून सांगते, एकदा का मातृभाषेतून पाया पक्का झाला की त्याच्यावर कितीही मजले चढवता येतात. भाषा कळते का जड जाते? मुलांना तुम्हाला समजते का? एकदा का मातृभाषेतून शिक्षणाचा पाया पक्का झाला की मग त्याच्यावर कितीही मजले चढवता येतात. याचा अर्थ असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीचं शिक्षण हे मातृभाषेतूनच घेतलं होतं. त्यानंतर जिद्द, चिकाटी आणि ज्ञान लालसा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे होती, आणि त्याचा उपयोग करून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शिक्षणामध्ये पुढे गेले. आजही त्यांनी लिहिलेल्या घटनेवरच आपल्या देशाची व्यवस्था चालते. याच बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण हे मातृभाषेतून झालं होतं ना. परवा टीव्हीवर तुम्हीही ऐकलं असेल, त्रिभाषा सूत्री अंमलबजावणी वरून बरेच मतप्रवाह आले आणि प्रसार माध्यमांनी ते चवीनं चघळले. मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे. परवा एका परिसंवादामध्ये मी सहभागी झाले होते. त्यामध्ये दिग्गज होते, ज्येष्ठ साहित्यिक होते, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ होते, ज्येष्ठ अर्थतज्ञ होते.
त्यामध्ये अशा इतक्या लोकांचा सहभाग होता. चर्चे 1-2 तास चर्चा चालू होती. या 2 तासाच्या चर्चेमधून जे मंथन काढलं, लोणी काढलं, ते सगळ्यात शेवटी सगळ्यांनी हे सांगितलं की मातृभाषेतूनच शिक्षण महत्वाचं आहे. म्हणून आपण या मातृभाषेला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मला सांगा, आपले जे संत वाङ्मय आहे, नामदेवानी काही अभंग लिहिले, एकनाथांनी भारुडं लिहिली, संत तुकारामांनी गाथा लिहिली, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पुऱ्या जगाचा अर्थ सामावलेला आहे यामध्ये. हे सगळं मराठीतूनच केलं ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपणाला इथं काहीही मराठीमध्ये कमी पडणार नाही. आणि या ज्या थोर लेखकांनी, कवींनी बरंचसं साहित्य समृद्ध करून ठेवलेलं आहे, या साहित्याकडं आपणाला आता बघावं लागेल. सोशल मीडियाच्या आकर्षणामुळं आपण विद्यार्थी वाचनाकडे पाठ फिरवत आहोत. आपणाला वाचन ताकदीनं करावं लागेल आणि मगच काय लिहून ठेवलंय हे तुम्हाला कळेल. मी काही लेखकांच्या विनोदी शैलीतले 1-2 किस्से सांगणार.